आणि आज आहे महाशिवरात्री म्हणून आम्ही चाललोय कोणगावला. मग इथे बघा मम्मीने बनवले चॉकलेट. सगळ्यांना पोरांना चॉकलेट आवडतं ना, मग मम्मीने चॉकलेट बनवला ना मम्मी. सगळ्या मुलांना कुनाफा द्यायसाठी चॉकलेट, कुनाफा चॉकलेट मस्त बनवलेलं आहे आणि हा- मला पण लय आवडला खरं. हा चॉकलेट फक्त हा. दुबईमध्ये भेटतो. असं दुबईमध्ये हा. भेटतो चॉकलेट. तो आपण इथे बनवलाय. घरी बनवलाय आपण. द केनीज किचन मध्ये भेटेल. द केनीज किचन मध्ये तुम्ही बघा, हा रेसिपी पूर्ण मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा हा चॉकलेट कसं बनवायचं. इथे आपण दुबईचा कुनाफा चॉकलेट बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला घी लागणार आहे आणि पिस्ता मी इथे सोलून घेतलेला आहे पूर्ण, आणि व्हाईट कलरची अशी शेव घेतलेली आहे, आणि डार्क चॉकलेट घेतलं आहे, आणि एक व्हाईट चॉकलेट घेतलं आहे. चॉकलेटांच्या याच्यामध्ये असे कंपाऊंड असतात, तसे मी व्हाईट चॉकलेटचे 2 घेतलेत आणि ब्लॅकचे 3 घेतलेत, आणि हे असे कापून घेतलेले आहेत सुरीने. आणि आपल्याला हे डबल बॉइलिंगनी मेल्ट करायचं आहे. त्याच्या आधी आपण पिस्ता वाटून घेऊ मिक्सरमध्ये. पिस्ता आहे ना मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. आणि शेव आपण अशी बारीक करून घेतलेली, हाताने तोडली आहे तिला. इथे आपला पिस्ता असा बारीक वाटून झालेला आहे. नंतरचं बघू आपण काय प्रोसेस करायचं ते. इथे आपण एका कढईमध्ये शेव टाकून घ्यायचे. हाताने असा चुरा केला त्या शेवचा. त्यात आपल्याला घी टाकून घ्यायचं आहे. घी मध्ये आपल्याला ही शेव थोडी भाजून घ्यायची. जरासं लालसर अशी भाजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही तिला. आता आपल्या दाताखाली येऊ शकतं असं कच्चं कच्चं. तर 5-6 मिनिटं मी अशी मंद गॅसवरती भाजत आहे ही शेव. 5-6 मिनिटं झालेत. आणि 3 चमचे छोटे चमचे घी घेतलेले आहे आपण त्याच्यात, आणि तेवढ्यावरतीच भाजून झालेले. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आणि एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचंय. इथे जास्त करपणार नाही. बाउलमध्ये एका डिशमध्ये काढून घेऊ आणि थोडं थंड करून घेऊ. इथे आपण व्हाईट चॉकलेट असं कापून घेतलेलं आहे, आणि आपण इथे डबल बॉइलिंग करणार आहे. त्यासाठी आपण इथे टोप घेतला आहे आणि टोपात पाणी गरम करायला ठेवलं आहे, आणि ह्याच्या वाफेवरतीच हा चॉकलेट मेल्ट होणार आहे. तर आपण हा टोपामध्ये इथे वरती आपण ठेवून द्यायचं, आणि याचं वाफ जशी लागेल तसं ते चॉकलेट मेल्ट होईल. आपला व्हाईट चॉकलेट असं मेल्ट झालेलं आहे पूर्ण. त्याच प्रकारे आपण ब्लॅक चॉकलेट आहे ना, डार्क ब्राऊन चॉकलेट, तो पण मेल्ट करून घेतलेला आहे. त्याला परत गरम करायला लागेल ना जरा. परत गरम करायला लागेल. त्याला सारखं गरम करायला असतं, कारण आपल्याला हे व्हाईट चॉकलेटचा पहिला करायचं ना प्रोसेस. त्याच्यानंतर मग आपल्याला पहिलं हे फ्रीजमध्ये ठेवून सेट करायचं आहे. नंतर मग आपल्याला ते करायचं आहे. चमच्यामध्ये घेऊन आणि थोडं थोडंसं आपल्याला अशा रेषा मारायच्या त्याच्यावरती. जसं पडेल तसं व्हाईट थोडंसं यायला पाहिजे त्याच्यात. आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याचं पण व्हाईट केलेलं आहे पूर्ण. सगळ्या मोल्डला सेट केलं ना. सगळ्या मोल्डला. या शेवमध्ये आपण पिस्त्याची पावडर आहे ना ती टाकून घ्यायची आहे. पूर्ण असं बघून घ्यायचं आपण किती लागेल त्याला. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला व्हाईट चॉकलेट टाकायचं आहे, आणि साखर बिलकुल टाकायची नाही आहे. जो मेल्ट केलेला चॉकलेट आहे ना तो टाकून घ्यायचा आहे.
हे मिक्स करून घेऊ. ह्यात कलर पण टाकतात, पण मी कलर नाही टाकलेला, आपलं नॅचरलच करणार आहे, कारण लहान मुलांना द्यायचे खायला म्हणून. आपण खुनाफा चॉकलेट बनवणार आहे. कुनाफा दुबईची ना? दुबईची. आता ह्याला पिस्त्याचा कलर येण्यासाठी मी थोडा ग्रीन कलर घेतलाय आणि तो थोडासा टाकायचा आहे आपल्याला. बघू आपण किती येतो कलर त्याला. कारण की आपण खुनाफा चॉकलेट बनवतोय, ते ग्रीन कलरच असतो ना. हा, आतमध्ये असं पिस्ता कलर असतो. पूर्ण प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे असं आपलं प्रॉपर मिक्स झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून द्यायचंय. परफेक्ट बॅटर झालं आपलं ना. पिस्ता कलर आलाय व पूर्ण. जास्त डार्क ग्रीन पण नाहीये, थोडासाच आपण कलर टाकलेला आहे. स्मेल पण मस्त सुटला असं मिक्स करताना पिस्त्याचा. पिस्ता आहे ना त्यात. व्हाईट चॉकलेट आपला सेट झालेला आहे पूर्ण. आपण फ्रीजमधनं आता काढून घेतले. त्यात आपल्याला हा डार्क चॉकलेट आहे ना तो टाकायचा आहे. हे पूर्ण आपल्याला असं भरून घ्यायचंय सगळ्या मोल्डमध्ये. मला तर खुनाफा चॉकलेटचा इंतजार आहे. तुले भारी बनव. हा, ते आता नुसतंच खाऊन बघ ना किती क्रंची झालं एकदम. म्हणून तर बोललो लय भारी झालंय. जसं ते आपण किंडर जॉय. हा, किंडर जॉय मधला तो बॉल असतो ना क्रिस्पी, तसं झालंय. तसं झालंय. त्याला पण सेट झाला ना तो पण. आता हे भरून आणि परत काढायचंय त्याच्यामधलं आणि त्याच्यामध्ये ते भरायचं आपल्याला. याला किती मिनिटं ठेवायचं फ्रीज मध्ये? आता परत 15 मिनिटं ठेवायची आपल्याला. फ्रीजर मध्ये ठेवायचा. अशा प्रकारे आपला चॉकलेट संपलाय. आता परत त्याच्यात ओतायचं आहे ना. होईल बरोबर. हे आपण आता डिश घेतलेली आहे आणि ह्यात आपल्याला परत पलटी करायचंय. डिझाईन दिसते आपल्याला. ते सेट झाल्याच्या नंतर अजून चांगले दिसते. हे एक्स्ट्राचा जो चॉकलेट आहे ना तो पूर्ण काढून टाकायचा आपल्याला. त्याचा शेल बनवायचा ना आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर पूर्ण भरून टाकायचं पिस्त्याचं. इथे अजून आपल्याला चॉकलेट लागलेलं आहे, ते आपण मेल्ट करून घेतलेलं आहे. एक बार पूर्ण मेल्ट केलेला आहे आणि तो आता त्याच्यावरती आपल्याला टाकून द्यायचा आहे. असं करून आपल्याला पूर्ण फिलिंग भरून टाकायची. असं आपल्याला सगळ्यांना करायचं आहे का? आणि नंतर परत आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. ते आपण हे चॉकलेट फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवलेले. असे झालेले आहेत आपले चॉकलेट. वेगवेगळ्या डिझाईनचे झाले असते.
मध्ये असं कुनाफा चॉकलेट खाल्ल्यासारखं एकदम होईल. म्हणजे चावताना असं क्रंची लागेल एकदम खाताना. मस्त लागेल पण ना. शेव टाकले ना आपण, शेवचं हे. आता हा दुसरा मोल्ड काढायला घेतलाय. एवढे झालेत आपली चॉकलेट करून. भरपूर झाले ना तरी आपले चॉकलेट. भरपूर झाले. लय मस्त आहे. मी एक खाऊन पण बघितला. कसा लागला? लय टेस्टी होता, क्रंची आतमध्ये. एकदम टेस्टी. हा, किंडर बॉल असतात ना का ते. हा, त्याची सेम फ्लेवर तसंच येते. असं आपण एका याच्यामध्ये काढलेले चौकोन. हे मस्त लागेल. आपण ना कट करून दाखवू. चॉकलेट तर आपण नंतर कट काढू. पहिले हे काढून घेऊ. आपण एक काढलेलं आहे तिथे. हे झालंय ना, जास्त टाइम ठेवलं ना आपण. ना हे हार्ट शेपचे झालेत आणि ते वेगवेगळ्या शेपचे. वाव, किती चॉकलेट झाले मस्त घरी. घरच्या घरी आपण असे चॉकलेट बनवून आणि लहान मुलांना देऊ शकतो. हे सगळे आपले चॉकलेट झालेले आहेत हार्ट शेपचे आणि इकडे डिझाईनचे. आणि आपण हा एक कापून दाखवणार आहे आतमध्ये फिलिंग कशी येते. कुनाफा चॉकलेट. वाव, दिसायला आतमध्ये फिलिंग कशी आहे. आणि आतमध्ये खाताना एकदम क्रंची लागणार आहे आपल्याला एकदम. क्रंचीच आहे. म्हणजे यो खाऊन बघितलं किती क्रंची लागला. यो किती मस्त लागेल. अजून भारी लागेल. जर मोल्ड असा लांब शेपचा असला असता ना अजून भारी असतं. पण तरी छान दिसते बघा. 2 कलर आले त्याच्यामध्ये. तसंच याच्या आतमध्ये पण तसंच आहे. कापताना पण असं येतं. वाव, घे एक खाऊन बघ. खरं क्रंची आहे. क्रंची आहे ना, मस्त एकदम क्रंची लागत असेल. टेस्टी. लय भारी, लय भारी. असेच चॉकलेट घरी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.